नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला सेकंड पेपर स्टार्ट करणार आहेत. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. Today we see or we start here our paper number second. The title of the paper is Algebra and Trigonometry. So in this paper, unit number first, matrices. Matrices म्हणजे मॅट्रिक्सचं अनेक वचन आहे. We see here study of matrices. So your first point, first we see the definition of first point 10.1 matrix. First we see the definition of matrix. Here definition. So we see here definition. First I write here definition of matrix: an arrangement of m into n numbers an arrangement of m into n numbers, an arrangement of m into n numbers belonging to a number system f, belonging to a number system f into bracket either real or complex, into m rows and n columns, is called a matrix of order m by n. Is called a matrix of order m by n. Is called a matrix of order m by n over f. Is called a matrix of order m by n over f. This is the definition of a matrix of order m by n. ही कशाची definition आहे matrix of order m by n. Matrix of order m by n म्हणजे काय? An arrangement of m into n numbers belonging to a number system f. Number system f म्हणजे एक तर रियल नंबर सिस्टम असेल किंवा कॉम्प्लेक्स नंबर सिस्टम. An arrangement of m into n numbers into m rows and n columns is called a matrix of order m by n. आता हे मॅट्रिक्स आपण एक्झाम्पल बघितल्यानंतर हे क्लिअर होऊन जाईल. फर्स्ट आय टेक हियर example of the matrix. For example, here generally matrix is represented by the capital letters. Suppose we have here this first example, capital A is equal to capital A is equal to 2 minus 3i 3 8 6 plus 2i.
दिस इज एन एक्झाम्पल ऑफ ए मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे काय? m इंटू n नंबर्सची अरेंजमेंट आहे. m इंटू n नंबर्सची अरेंजमेंट आहे. m इंटू n नंबरची अरेंजमेंट आहे, पण ती m रोज आणि n कॉलम्स मध्ये आहे. आता हा जो मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्स मध्ये ही हा जो रो आहे 2 - 3i हा एक रो आहे, आणि दुसरा रो आहे त्यामध्ये जे नंबर्स आहेत 3, 8 आणि 6+2 आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि कॉलम्स किती आहेत? 3 कॉलम्स. हा आणि हा हे 3 कॉलम्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये एक्झॅक्टली 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. म्हणजे 2 × 3 असे 6 एलिमेंटची अरेंजमेंट आहे. आणि ती म्हणजे इथं एक्झॅक्टली इथं 2 रोज मध्ये आणि 3 कॉलम्स मध्ये आहे. मग एक्झाम्पल्स मध्ये m डिफरंट असेल, n डिफरंट असेल. आता हे एक्झाम्पल जे आहे हे 2/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स म्हणजे काय? m/n नंबर्सची अरेंजमेंट, ती की m रोज आणि n कॉलम्स मध्ये असेल. आता ह्या एक्झाम्पल मधला हा मॅट्रिक्स 2/3 ऑर्डरचा आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. पहिल्या रो मध्ये एलिमेंट आहे 2 - 3 1 आणि दुसऱ्यामध्ये 3 8 आणि 6+2 आहे. आणि ह्याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत 2 3 हा एक कॉलम आहे, आणि ज्याच्यात दुसऱ्या कॉलम मध्ये -3 8 एलिमेंट आहे, तिसरा I 6+2 आहे. म्हणजे मॅट्रिक्स म्हणजे काय? मॅट्रिक्स इज अन अरेंजमेंट ऑफ m × n नंबर्स बिलॉंगिंग टू ए नंबर सिस्टीम. बिलॉंगिंग टू ए नंबर सिस्टीम म्हणजे या मॅट्रिक्स मधले नंबर्स एक तर रिअल नंबर्स असतील किंवा कॉम्प्लेक्स नंबर्स असतील, जे की m रोज आणि n कॉलम्स मध्ये अरेंज केलेले असतील. दिस इज अ वन एक्झाम्पल. आता या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 2/3. म्हणजे अगोदर पहिल्यांदा आपण रोज लिहितो. दिस मॅट्रिक्स is a matrix of order. So this is a matrix of order 2/3. हा 2/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. आपण अजून एक एक्झाम्पल पाहू द्याचं. हिअर सेकंड एक्झाम्पल. It has the element 1 8 -7 2 3 5 0 1 -1. So this is an again example. आता याच्यामध्ये 3 रोज आहेत, 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. याच्यामध्ये हे 3 रोज आहेत आणि याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत. म्हणजे हा मॅट्रिक्स किती ऑर्डरचा आहे? 3/3. 3 रोज आणि 3 कॉलम्स मधून आहेत, म्हणून हा मॅट्रिक्स किती ऑर्डरचा आहे? दिस इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. आता इन जनरल आपण जनरल मॅट्रिक्स जर बघितला, म्हणजे m/n ऑर्डरचा मॅट्रिक्स कसा असेल ते आपण इथं बघणार आहे. So I write here in general a matrix of order m/n. m/n म्हणजे ज्याच्यामध्ये m रोज आणि n कॉलम्स असतील. इन जनरल a matrix of order m/n can be written as. आता इन जनरल m/n ऑर्डरचा मॅट्रिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये m रोज आणि n कॉलम्स आहेत, तो आपल्याला कसा लिहिता येईल बघा. I write here
समजा आपण अगोदर याचा फर्स्ट रो चे एलिमेंट लिहू A11 A12 डॅश 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 A1 A1n. त्यानंतर सेकंड रो चे एलिमेंट A21 A22 डॅश 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 A2n. आता सिमिलरली याच्यानंतर थर्ड रो असेल, फोर्थ रो असेल, आपण असं डॅश 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 लिहूत म्हणजे यानंतर थर्ड फोर्थ आणि मग जनरल सगळे रोज असतील. आणि इथे जनरल लास्ट रो लिहूत आपण mth रो AM1 AM2 आणि याच्या पुढचे नंबर्स असेच असतील AMN. म्हणजे हा जनरल m बाय n ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल. m बाय n म्हणजे याच्यामध्ये m रोज आणि n कॉलम्स असतील. हा फर्स्ट रो असेल, हा फर्स्ट रो, हा सेकंड रो आणि सिमिलरली ह्याच्या थर्ड फोर्थ आणि mth रो असेल. म्हणजे हा m रोज आणि n कॉलमचा जनरल मॅट्रिक्स असेल. आणि जनरली आपण याला असं लिहितो, या m बाय n ऑर्डरचा मॅट्रिक्स जो आहे त्याला विच कॅन बी रिटन ॲज m बाय n चा ऑर्डर आपण असा लिहितो. एक सिम्पली स्टडी करताना याच्यामध्ये AIJ असं लिहितो. AIJ इज ऑफ ऑर्डर m बाय n. हा कुठला जनरल m रो आणि n कॉलम्सच्या मॅट्रिक्सला आपण जनरली असं लिहितो. आणि मग कुठलाही मॅट्रिक्स जो असेल तो आपण कॅपिटल लेटर्सने रिप्रेझेंट करतो. कुठलाही मॅट्रिक्स कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करतो. आता इथं मॅट्रिक्सच्या काही नोटेशन्स आहेत. वी शॅल डिनोट ए मॅट्रिक्स बाय कॅपिटल लेटर्स. वी रिप्रेझेंट द मॅट्रिक्स बाय कॅपिटल लेटर्स आयदर A, B, C or etc. And here the elements AIJ. आता जनरल मॅट्रिक्स मध्ये इथं जसं A11 A12 A1n असे एलिमेंट्स लिहिले आहेत. सो इन जनरल दिस एलिमेंट AIJ is at the ith row and jth column. हा कुठलाही जो जनरल एलिमेंट असतो तो पहिला सफिक्स IJ लिहिलेला आहे म्हणजे तो ith रो मध्ये आहे आणि दुसरा सफिक्स जे लिहिलेला आहे म्हणजे तो jth कॉलम मध्ये आहे. म्हणजे जर मी असा एखादा एलिमेंट A21 लिहिला तर हा एलिमेंट सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये असेल. आणि जो जनरल मॅट्रिक्स आहे, आता इथं आपण 3x3 ऑर्डरचा जर जनरल मॅट्रिक्स बघितला, 3x3 ऑर्डरचा जनरल मॅट्रिक्स आपल्याला कुठला मिळेल बघा. हियर सपोज आय हॅव 3x3 ऑर्डरचा जनरल मॅट्रिक्स लिहू. त्याचे एलिमेंट काय असतील A11 A12 A13 आणि सेकंड रो मध्ये काय असेल A21 A22 A23. then third row element A31 A32 and A33. आता हे जे एलिमेंट्स असतील हे थर्ड रो मधले असतील. हा जनरल 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये 3 रोज आणि 3 कॉलम्स असतील. तर या मॅट्रिक्स मध्ये हे जे एलिमेंट्स आहेत ज्यांचे सफिक्सेस सारखे आहेत, म्हणजे हा एलिमेंट जो आहे याचा फर्स्ट 1 आहे इथं, म्हणजे हा एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये आहे. नंतरचा हा एलिमेंट 2 म्हणजे रो नंबर आणि कॉलम नंबर सारखा आहे. हा सेकंड रो आणि सेकंड कॉलम मध्ये. हे खालचा A33 म्हणजे थर्ड रो आणि थर्ड कॉलम मध्ये आहे. हे जे एलिमेंट्स आहेत A11 A2 म्हणजे ज्यांचा रो नंबर कॉलम नंबर सारखा आहे. सो दीज एलिमेंट्स आर सेड टू बी डायगोनल एलिमेंट्स. दीज एलिमेंट्स आर सेड टू बी डायगोनल एलिमेंट्स. या एलिमेंट्स जे आहेत यांना डायगोनल एलिमेंट्स असं म्हणायचं. A11 A22 A33. सो दीज आर सेड टू बी द डायगोनल एलिमेंट्स. आणि मग हे डायगोनल एलिमेंट सोडून उरलेले हे वरचे आणि खालचे नंबर्स आहेत. दीज आर सेड टू बी नॉन डायगोनल
एलिमेंट्स. मग डायगोनल एलिमेंट्सला आपल्याला इन जनरली कसं म्हणता येईल, तर डायगोनल एलिमेंट्स आर म्हणजे AIJ वेअर I इज इक्वल टू J. I म्हणजे रोचा नंबर, J म्हणजे कॉलमचा नंबर. रो नंबर आणि इज इक्वल टू कॉलम नंबर असेल तर ह्या AIJ यांना काय म्हणायचं, डायगोनल एलिमेंट्स. आणि AIJ वेअर I इज नॉट इक्वल टू J म्हणजे रो नंबर आणि कॉलम नंबर वेगळे असतील तर त्यांना काय म्हणायचं, नॉन डायगोनल एलिमेंट्स. आणि ही जी लाईन आहे इथं आता मी जी हे काढलेलं आहे A11, A22 आणि A33 हे डायगोनल एलिमेंट इथं जे येतात हे एक लाईन आहे असं कन्सिडर केलं या लाईनवर. त्या लाईनला प्रिन्सिपल डायगोनल असं म्हणायचं. नाउ वी सी हियर डिफरंट टाइप्स ऑफ मेट्रिक्स. Now we see here different types of matrices. So next point 10.2. 10.2 different types of matrices. Different types of matrices. So we see here first type, zero matrix or null matrix. First type is a zero matrix or null matrix. Zero matrix or null matrix means a matrix each of whose element is a zero is called a zero matrix or null matrix. आता हे जे मॅट्रिक्सच्या सिंपल टाइप्स आहेत आपण इथं डायरेक्टली एक्झाम्पल न डिस्कस करू. याची मी तुम्हाला फोटोकॉपी देणार आहे. झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स मीन्स ए मॅट्रिक्स whose all the elements are zero is called a zero matrix or the null matrix. आता याचे एक्झाम्पल्स बघता येतील आपल्याला झिरो मॅट्रिक्सचे. झिरो मॅट्रिक्सचं हे एक एक्झाम्पल बघता येईल. 0 0 0 0 म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याचे सगळे एलिमेंट 0 असतील. आता हा जो मॅट्रिक्स आहे हा झिरो मॅट्रिक्स किंवा ह्याला नल मॅट्रिक्स म्हणायचं. याची ऑर्डर किती आहे, याच्यामध्ये 3 रोज आणि 2 कॉलम्स आहेत म्हणून ह्याची ऑर्डर 3/2 आहे. अजून दुसरा बघता येईल आपल्याला 2 रोज आणि 3 कॉलमचा. आता याचे पण एलिमेंट सगळे 0 आहेत. या मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 आहे. असेच आपल्याला झिरो मॅट्रिक्स एनी ऑर्डरचे झिरो मॅट्रिक्स बघता येतील. एखादा आपण असा मॅट्रिक्स घेऊ ज्याचे रो नंबर कॉलम नंबर सारखे आहेत 0 0 0 then this 0 0 0. So this is again a zero matrix or null matrix. This is of order 3/3 because it has 3 rows and 3 columns. So next type we see next square matrix. So this second type is a square matrix. Square matrix means a matrix in which the number of rows is equal to the number of columns is called a square matrix. Square matrix म्हणजे काय? A matrix in which the number of rows is equal to number of columns. If the number of rows equal to number of columns is called a square matrix. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये रोजची संख्या आणि कॉलम्सची संख्या ही सारखी असेल. आता याचे एक्झाम्पल्स आपल्याला बरेच बघता येतील. कॅपिटल ए
याच्यामध्ये हे एलिमेंट्स असतील 1 2 आणि 3 4. आता या मॅट्रिक्स मध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ द स्क्वेअर मॅट्रिक्स. सो वी टेक हिअर वन मोर एक्झाम्पल. A matrix so has element 1 2 3 -1 0 I means complex number 2 5 3. So this is a matrix, square matrix of order 3 by 3. This is a square matrix of order 3 by 3. आता जनरली आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स असा लिहिता येईल. स्क्वेअर मॅट्रिक्स जर n बाय n ऑर्डरचा असेल, a square matrix of order n by n is denoted by square matrix of order n. स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n. आता स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याची ऑर्डर आपण फक्त असू शकतो. आता हा जो बी मॅट्रिक्स 3 by 3 ऑर्डरचा आहे, आपण ह्याला सिम्पली काय म्हणणार, बी इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. फक्त ऑर्डर 3 असं म्हणणार, स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. म्हणजे ऑब्विसली त्याचे नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम सारखे असतात, म्हणून तो 3 by 3 चाच असेल. सिम्पली आपण त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 असं म्हणतो. आणि जर मॅट्रिक्स स्क्वेअर नसेल, एक तर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल किंवा ज्याचे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे सारखे नसतील, a matrix which is not a square is said to be a rectangular matrix. A matrix which is not square, a matrix which is not square, a matrix which is not square is called rectangular matrix. Is called rectangular matrix. आता जो स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल त्याला काय म्हणायचं, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. Means either a matrix is a square matrix or a rectangular matrix. So next type we see that is a row matrix or row vector. Here third, row matrix or row vector. रो मॅट्रिक्स और रो वेक्टर. बघा, रो मॅट्रिक्स और रो वेक्टर म्हणजे ए मॅट्रिक्स ऑफ टाइप 1 by n, a matrix of type 1 by n that is having only one row, is called a row matrix. रो मॅट्रिक्स किंवा रो वेक्टर म्हणजे काय, असा मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये फक्त एक आणि एकच रो असतो, त्याला काय म्हणायचं, रो मॅट्रिक्स. आता ह्याचं एक्झाम्पल आपण पाहूत. आपण बघा, ए इज इक्वल टू 1 3 -7, ए इज इक्वल टू 1 3 -7. आता या मॅट्रिक्स मध्ये एकच रो आहे, याला रो मॅट्रिक्स किंवा रो वेक्टर असं म्हणायचं. मग याची ऑर्डर किती आहे, एक रो आणि याच्यात 3 कॉलम्स आहेत, म्हणून दिस इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 by 3. रो मॅट्रिक्स किंवा रो वेक्टर म्हणजे फक्त ज्यामध्ये एकच रो आहे. आणि मग अशीच दुसरी टाइप जी आहे, दुसरी टाइप कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. आता याच्यासारखंच तो काय असेल, कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फक्त एक आणि एकच कॉलम असेल. मग रोजची संख्या कितीही असू शकेल. Your example is, suppose I represent here B, so it has the elements 1 7 8. It has the element 1 7 8. So this is an 1 7 8. So this is an example of a column matrix or the column vector. आता याची ऑर्डर किती आहे, याची ऑर्डर 3 by 1 आहे. So next type we see diagonal matrix. Next type is a diagonal matrix.
diagonal matrix. Diagonal matrix means a square matrix in which all non-diagonal elements are zero is called a diagonal matrix. I write here definition of diagonal matrix. A square matrix in which all non-diagonal elements a square matrix in which all non-diagonal elements are zero is called diagonal matrix. Is called diagonal matrix. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? म्हणजे आपण डायगोनल एलिमेंट्स बघितलेलं आहे मागे. असा स्क्वेअर मॅट्रिक्स की ज्यामधले नॉन डायगोनल एलिमेंट्स हे झिरो असतील. वी सी हे एक्झाम्पल. हियर सपोज A इज इक्वल टू डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. आता आपण इथे घेऊ समजा 1 0 0 -2 0 -2 0 then 0 0 and 3. आता हा जो मॅट्रिक्स आहे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे and this is an example of the diagonal matrix. Diagonal matrix म्हणजे हे जे या लाईन मधले एलिमेंट आहेत 1 1 -2 3 म्हणजे जे एलिमेंट्स ज्यांचा रो पोझिशन आणि कॉलम पोझिशन सारखे आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये आहे 1, -2 सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये आहे आणि 3 हा थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये आहे. मग ज्याची रो पोझिशन कॉलम पोझिशन सारखी असते किंवा अशा लाईन मध्ये त्यांना डायगोनल एलिमेंट्स म्हणायचं. आणि मग हे सोडून उरलेले नॉन डायगोनल एलिमेंट ज्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल एलिमेंट सगळे झिरो असतात त्या मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणायचं. नाउ वी सी हिअर. आता ह्याला आपल्याला सिम्बॉल मध्ये कसं लिहिता येईल डायगोनल मॅट्रिक्सला. आता हे सिम्बॉलिकल डेफिनेशन कशी करता येईल डायगोनल मॅट्रिक्सची. आपण जनरली मॅट्रिक्स कसा लिहितो नोटेशन मध्ये A इज इक्वल टू AIJ. डायगोनल मॅट्रिक्स असण्यासाठी तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे म्हणून मी ह्याची ऑर्डर n बाय n असं लिहितो. n बाय n म्हणजे n बाय n ऑर्डरचा स्क्वेअर मॅट्रिक्स A जर असेल आणि ह्याला डायगोनल कधी म्हणायचं नोटेशन मध्ये कसं लिहिता येईल इज डायगोनल. हा डायगोनल मॅट्रिक्स कधी असेल कोणते एलिमेंट्स याचे झिरो असले पाहिजे नॉन डायगोनल. AIJ इज इक्वल टू 0. AIJ म्हणजे आयथ रो आणि जेथ कॉलम मधला एलिमेंट हा झिरो म्हणजे एलिमेंट हा झिरो असला पाहिजे फॉर I नॉट इक्वल टू J. I नॉट इक्वल टू J म्हणजे असे सगळे एलिमेंट झिरो असले पाहिजे. कोणते एलिमेंट ज्याची I म्हणजे काय रो नंबर कुठल्या रो मध्ये आहे रो नंबर पोझिशन आणि J म्हणजे कॉलमची पोझिशन म्हणजे ज्याची रो पोझिशन आणि कॉलम पोझिशन वेगवेगळी असेल ते एलिमेंट झिरो असले पाहिजेत आणि असे एलिमेंट म्हणजेच नॉन डायगोनल एलिमेंट झिरो असले पाहिजेत. So here we have seen the example of diagonal matrix of order 3 by 3. We see here one example. Suppose I have one more matrix B and it has the elements 2, 0, 0, -8. So this is again a diagonal matrix diagonal matrix of order 2 by 2. आता याच्यात नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 आहेत. नेक्स्ट डेफिनेशन ऑफ द स्केलर मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्सच्या नंतर स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय
A diagonal matrix in which all diagonal elements are equal is called a scalar matrix. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे असा डायगोनल एलिमेंट की ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट सगळे सारखेच असले पाहिजेत. बघा आता आपण असा एक डायगोनल मॅट्रिक्स काढला, तो डायगोनल मॅट्रिक्स असला पाहिजे आणि त्याचे सगळे डायगोनल एलिमेंट सारखेच असले पाहिजे. 0 -2 0 देन 0 0 -2. बघा हा ए हा मॅट्रिक्स अगोदर डायगोनल मॅट्रिक्स आहे, म्हणजे डायगोनल एलिमेंट सोडून बाकीचे सगळे 0 आहेत आणि प्रत्येक डायगोनल एलिमेंट हा सारखाच आहे. -2 -2 -2. म्हणजे अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं? दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ए स्केलर मॅट्रिक्स. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ स्केलर मॅट्रिक्स. This is an example of a scalar matrix. Now next type is a unit matrix or identity matrix. Last type we discuss here. So this one is a unit matrix or identity matrix. Unit matrix or unit matrix or identity matrix. Unit matrix or identity matrix. Unit matrix or identity matrix means a scalar matrix of order n in which all diagonal elements are unity. Unity म्हणजे 1 is called a unit or the identity matrix. युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, तो स्केलर मॅट्रिक्स असला पाहिजे. स्केलर मॅट्रिक्स म्हणजेच डायगोनल मॅट्रिक्स की ज्याचे डायगोनल एलिमेंट्स हा सेमच असला पाहिजे. आता इथं आपण एक आयडेंटिटी मॅट्रिक्स काढू. तिथं आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स तो असेल 1 0 0 1. सो दिस इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2. आता याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स हा फक्त 1 आणि 1च असला पाहिजे. डायगोनल एलिमेंट्स हे 1 असले पाहिजेत. सो दिस इज अ युनिट मॅट्रिक्स. आता युनिट मॅट्रिक्स 3x3 ऑर्डरचा युनिट मॅट्रिक्स कोणता असेल? 1 0 0 0 1 0 0 0 1. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3. and generally this unit matrix is represented by I. जनरली हा I ने रिप्रेझेंट करतात युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजेच स्केलर मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स हा फिक्स म्हणजे 1 असला पाहिजे. आपण यानंतरचा भाग पुढील पिरियड मध्ये बघू.